आलीस? ये, मी तुझीच वाट बघत होते. ये. ए शुभ्रा, सुलेखा, अगं सुलेखा, उघड बाई दरवाजा आता. सुलेखा, आई गो देवा देवा, उघड. हो उघडते. या. बाई बाई बाई, हे हे काय झालीस तू तयार? हो चला निघायचं ना. अगं बाई थांब बाई. अगं तुझ्याकडे यायचं म्हणजे डोंगरावरनं किती दम लागतो, नरड्याला शोष लागतो. पाणी दे बाई, पाणी दे जरा ते तू. मी पाण्याची बाटली घेतली आहे. आपण जातानाच पिऊयाचं ना. अगं अगं थांब थांब थांब. अगं आपल्याला तिकडे नाही जायचंय. तिकडे नाही म्हणजे अगं नाही, काय माहितीये का, मी त्यांना फोन केला होता त्या तनुजाबाईंना. त्या कोण तनुजा? अगं अशी काय करते त्या नाशिकच्या? तनिष्का ना. हा, त्यांना फोन केला होता सांगायला की आम्ही दोघी येतोय म्हणून. तर त्या म्हणाल्या की तिला एकटीलाच पाठवा, एकटीलाच. मला उद्या बोलवलंय. पण म्हणजे सॉलिड पॉवरफुल असतील ना त्या, मी तुला सांगते. अगं नाहीतर इतर महाराज असतात ना, ते म्हणजे भक्तांच्या घोडक्यातच असतात सगळे. आता बघ, मी उद्या गेले ना की सगळी अशी मनाची कवाड उघडून टाकणार आहे बघ. मी सगळं सांगणार आहे त्यांना, काही ठेवणार नाहीये. हां, आणि तू आता घाबरू नकोस. तू आता त्यांच्याकडे जातेस की नाही तर निसंकोचपणाने सगळं त्यांना सांग. हां, म्हणजे अशा सिद्धी लोकांना काही सांगण्याची गरज नसते. त्यांना कळतं. म्हणजे काय पत्ता त्या कुठे आहेत? मला पत्ता देताय ना. अगं हो ग बाई, पण आपण असा घोटभर चहा घेऊया ना, आलं बिलं घालून. नाही चहा नाही, तू हे दर, मी चहा करते. आपण तुमच्या घरी चहा घेऊ. अगं नाही, तू मी चहा थोडासा घोटभर आलं वगैरे तुम्ही घालून. दरवेळी. चला बघू. आपल्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं आईला बघवत नाही, पण तरी तिला सवय असते त्याची. मुलं लहानाची मोठी होता होता कितीतरी वेळा आईचा पदर लागतो त्यांना डोळे टिपायला. पण बायकोला आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू बघायची नसते सवय. तिथे फक्त आत्मविश्वास, प्रेम आणि समाधान पाहायची सवय असते तिला. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातून ते सगळं हरवलंय रे देवा. त्यांच्या डोळ्यात मला भीती दिसते, स्वतःविषयी घृणा दिसते, अपराधीपणाची भावना दिसते. काय करू मी? तू सांग, मी काय करू जेणेकरून
हे सगळे गंड झुगारून पुन्हा ते स्वाभिमानाने उभे राहतील. चमत्काराची अपेक्षा कधीच नव्हती देवा. संकट दिलंस तर आता त्यातून मार्गही तूच दाखव. आई, काय ग? आम्ही निघतोय. कुठे बाहेर निघालात का? हो, डॉक्टर सामंतांची अपॉइंटमेंट आहे आज. अच्छा अच्छा. आधी आहे ना सोबत? हो, तेच सांगायला आले. नीट जा. येते मी. कोण हवंय? तनिष्का या नात. बोला. तनिष्काजी, त्यांना भेटायचं होतं. तुम्ही? सुलेखा राऊत. कुसुम वैशन पॅनकडनं आलात ना? नाही आहेत का तनिष्काजी? मीच तनिष्का. डॉक्टर, तुम्ही शुभ्राच्या केसचं जे डायग्नोसिस केलंय त्यावर आम्ही दोघांनी खूप विचार केला आणि आम्हा दोघांनाही ते पटलेलं नाही. पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना काय पटतंय यावरती डॉक्टरांची ट्रीटमेंट ठरत नसते मिस्टर शास्त्री. एनिवे, मी तुम्हाला मागेच सांगितलंय, आज पुन्हा सांगतो. यू कॅन टेक अ सेकंड ओपिनियन मिस्टर शास्त्री. आम्ही मधल्या काळात आमच्या वसईच्या वाड्यावर गेलो होतो. तिथे गेल्यानंतर शुभ्राची हॅल्युसिनेशन्स जास्तच वाढली आणि ती त्या लोकांच्या बाबतीत होती ज्यांचा कुण्या एकेकाळी आमच्या कुटुंबाशी किंवा त्या वाड्याशी संबंध होता. मला असं वाटतं की या सगळ्याचा संबंध शुभ्राच्या भूतकाळाशी आणि त्या वाड्याच्या इतिहासाशी आहे. मे बी ह्या दोन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. एका बाईला हा प्रश्न विचारू नये असं म्हणतात, पण मिसेस शास्त्री, वय किती आहे तुमचं?
आणि तुमचा वाडा किती जुना आहे मिस्टर शास्त्री? हे बघा डॉक्टर, मला कळतंय तुम्ही काय सिद्ध करू पाहताय. अहो पण इनफ मिस्टर शास्त्री. तुम्ही फक्त माझा वेळ खाताय. डायग्नोसिस काय आणि कसं करायचं ते मी ठरवणार मिस्टर शास्त्री, तुम्ही नाही. पण ते डायग्नोसिस जर मला पटत नसेल तर डॉक्टर बदला मिस्टर शास्त्री. मी केव्हापासून तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या मिसेसना दिसणाऱ्या गोष्टी या त्यांच्या कल्पनेचे खेळ आहेत. मी तुम्हाला एक ढोबळ उदाहरण देतो. चल शुभ्रा, आपण निघतोय. दिस इज इन्सल्टिंग मिस्टर शास्त्री. तसं असेल तर मी तुमची माफी मागतो. पण शुभ्राविषयी मी आणखीन काही ऐकून घेऊ शकत नाही. चल शुभ्रा. आदिनाथ, मला जरा डॉक्टरांशी बोलायचं आहे. अगं पण शुभ्रा, तुला कळत आदिनाथ प्लीज, फक्त 15 मिनिटं. मी बाहेर थांबलोय. माझी कामं करता करता मी तुझ्याशी बोलले तर चालेल ना ग? सुलेखा, ये ना आत. नाही म्हणलं, माझी कामं करता करता मी तुझ्याशी बोलले तर चालेल ना? अगं, माझी स्वयंपाकाची बाईच आली नाहीये, त्यामुळे आता सगळी कामं मलाच करावी लागणार आहेत. ही निर्भड बाई आणि आध्यात्मिक गुरु या कुसुमहत्या पण ना. हो, चुकलंच जरा कुसुमताईंचं. त्यांनी मला तुझ्याबद्दल जे सांगितलं होतं तशी तू नाहीयेस. गेले 2 दिवस आमच्या घरात ना पाणीच नाहीये, त्यामुळे इतकी पंचायत झाली आहे ना, मला खाली जाऊन पाणी भरावं लागतंय. आज सकाळपासून सगळा वेळ माझा त्याच्यात गेलाय, नाहीतर एवानं स्वयंपाक झाला असता माझा. त्या मूर्तीला हात लावू नकोस. खरंच चुकलं कुसुमताईंचं. मला असं वाटलं होतं तू एक पिडलेली, गांजलेली, नशिबाला कंटाळलेली मुलगी असशील. तुझ्यात नशीब बदलण्याची ताकद आहे सुलेखा. येस मिस्टर शास्त्री. मी वेडी नाही आहे डॉक्टर. कदाचित तुमच्यासाठी हे एक निरर्थक वाक्य असेल, पण माझ्यासाठी सत्य आहे. आणि जर तुम्ही हे सत्य स्वीकारलं तर. कोणाच्या सांगण्यावरून मी सत्य स्वीकारत नाही मिस्टर शास्त्री. माझं प्रोफेशन मला ती परवानगी देत नाही. बिलीव्ह मी खरंच तुमची मदत करतोय मिस्टर शास्त्री. तुम्ही स्वतःची मदत करत नाही आहात.
And for some strange reasons, मिस्टर शास्त्री सुद्धा. डॉक्टर, तुम्ही आमच्या वाड्याचे फोटो बघितलेत ना? तेच 60-70 वर्षांपूर्वीचे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझा त्या वाड्याशी काहीच संबंध असायला नको, बरोबर? पण संबंध आहे डॉक्टर. काल जेव्हा मी ते फोटो परत बघितले तेव्हा मी स्वतः वाड्यावर जाऊन पोचले. आमच्या वसईच्या वाड्यावर. मला माहिती आहे डॉक्टर, तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय, नाटक वाटतंय, वेड वाटतंय. पण हे सगळं खरं आहे. वाड्यासमोरची तुळस नुकतीच कोणीतरी पाणी घातल्यासारखी. झोपाळा झुलत होता, आत्ताच कोणीतरी उठून गेल्यासारखा. दरवाजासमोर रांगोळी होती. तेवढ्यात मला कोणीतरी आतून हाक मारली. मी आत गेले, एका खोलीजवळ गेले आणि खोलीत मी होते. मी पार्वती. शुभ्रा, शुभ्रा, शुभ्रा शास्त्री नाव आहे तुमचं? आता हो, आता हेच नाव आहे. पण कधीतरी पार्वती होतं. कधीतरी? हो, कधीतरी. डॉक्टर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायचं काहीच कारण नाहीये. पण स्वतःवर तरी विश्वास ठेवाल ना? म्हणजे एकदा, फक्त एकदा डॉक्टर, आमच्या वाड्यावर चला. कदाचित तुम्हाला जाणवेल माझा संबंध त्या वास्तूशी. कदाचित तुम्हाला जाणवेल तुमचाही संबंध. माझा संबंध?